हो त्यांच्या टीममधला विठ्ठल त्यांचं धनगर सेकंडला फलंदाज अबी पाहतोय तो नाव सेकंडला विक्की बने. चला मॅचला सुरू ठेवायचंय. सर्व टीम्स गोल ट्राय करतो. गोलंदाज विठ्ठल शेळके जो पोलीस दलामध्ये आहे असा एक हायटीतला खेळला जाणारा विठ्ठल शेळके इन ऍक्शन पाहतोय आपण. पोलीस दलामध्ये असणारा एक ऑलराऊंडरच्या स्वरूपात फलंदाजी करतोय. पहिला चेंडू ओहो पहिला चेंडू शॉर्ट टर्म जॅक करायचा होता. डॉट चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू डॉट येतोय. मॅचला सुरू झाला. प्लीज सर्व टीम सर्व सहकार्य सर्व क्रिकेट रसिकांना विनंती असेल थोडंसं शांततेत राखायचंय. मॅचला झाली सुरुवात. दोन्ही टीम्स एका साईडला एका गावाकडच्या एका साईडला टीम येणार म्हणजे एका साईडला पाचगणी तर दुसऱ्या साईडला आटोली संघ. जसं म्हटलं जातं की एका गावातल्या टीम तसं पाहिलं जातं आपल्याला आटोली वर्सेस पाचगणी. ओहो यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चालय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा रेषा पार येतोय पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. बॉलने घेतले सर्व बाउंड्री लाईनची वेट. विठ्ठल वरती अटॅक केला जातोय. पहिला चेंडू पहिला दुसरा चेंडू वरती सुरुवात केली जाते. 4 धावेने संघाचा श्री गणेशा झालाय. अटोली संघ 4 धावेने पुढे ढकलतो जातोय 4च्या घरात. 2 चेंडू 4 धावा. पॉवर प्लेच्या षटक सायकलला फलंदाज ज्याच्या नावाचा बोलबाला अभ्य ऑन स्ट्राईक. नॉन सायकलला विकी बने. गोलंदाज देखील कपचे गुरु का चेला नाहीये. यावेळी चांगला डिपेंड रनआउटचा चान्स. हो क्षेत्ररक्षणाकडून चुकी होते. अशा चुकी करून चालणार नाही. जर हा चेंडू चांगला गॅदर केला असता फेकी गेली असती तर विकेट नक्कीच भेटली असती. चेंडू झाले 3 धावा झालेत 5. 3 चेंडू 5 धावा. महत्वाची मॅच पाहण्याजोगी मॅच. स्ट्रायकिंगला फलंदाज विकास बने. छोटा पॅकेट बडा धमाका. विठ्ठल वर्सेस विकास बेस्ट वर्सेस बेस्ट. ओहो काय चेंडू हाताळलाय. ओहो पुढे खेळायचा होता. डोक्याच्या पूर्णपणे पंच देखील पाहतच राहिलेत. विठ्ठलने आपल्या हाईटचा समाचार देतोय. चेंडू येतोय डॉट 2 गो. चांगलं क्रिकेट मोरणा क्रिकेट असून म्हटलं जातं की आपला एक नाव आपली एक पाठीचा कणा मोरणा क्रिकेट असून हा आपल्याला प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय. पूर्ण कमेडी असेल पूर्ण कमेडीचे सहकार्य करूया. पूर्ण कमेडी असेल चांगलं क्रिकेट चांगले आयोजन पाहायला मिळते. 2 गो. 5वा चेंडू. ओ यावेळी पसला की काय विकास बने झेल होईल का. हो नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतो वेगाने. 1 धाव. दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली. क्षेत्ररक्षण करतोय चुकी होती 1. तिथे झाल्या 2 झेल ड्रॉप. त्याच्यानंतर 2 धावा. 2 धावेने धाव फलक पुढे ढकलतोय जाऊन पोचतोय 7 ऑफ द बोर्ड. 9 सप्तर 0 विकेट्स. 1 गो. शेवटचा चेंडू बाकी असेल. महत्वाची मॅच बॅच वर्सेस बॅचचा मुकाबला जसं पाहिलं जातं पहिल्या काळामध्ये इंडिया पाकिस्तानची मॅच होती तसं काहीतरी एका गावच्या एका बाजूबाजूच्या गावाडीतल्या टीम पाचगणी वर्सेस आटोली पुराणी फाईट आहे. पुराणा मामला आहे बेटा. शेवटचा चेंडू. ओहो खेचलाय. ओहो खेचला पकडला विकेट घेतली. ओहो सेलिब्रेशन पहा विकेटची विकेट. विकासची विकेट महत्वाची होती. विकासने खूप सारे सामने पाचगणी संघाला पराभूत केलेत. त्या विकासची विकेट आली त्याच्यानंतर सेलिब्रेशन पहा. आटोली संघ पाचगणीचा समाचार केला का नाही. एक फाईट आहे. एक पाकिस्तान इंडियाचा मुकाबला तशी काहीतरी फाईट पाहायला मिळत होती. असा हे आटोली आणि पाचगणी पाहायला मिळतो. 6 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक 7 ऑफ द कोड. 1 विकेट. 1 ओव्हर 7 धावा. विकासची विकेट पडली. लक्ष्मण लक्की ऑन स्ट्राईक. लक्की निघालाय मैदानाच्या आतमध्ये. लक्ष्मण बेस्ट वर्सेस बेस्ट. जो संघ जिंकेल तो सरळ करेल फाईट. श्री वासवी क्रिकेट क्लब आटोली युवा जल्लोषच्या संघासोबत फाईट करेल. महेश यादव विकास शेळके काय खेळ राहिला. क्वालिटी खेळ नक्कीच चांगलं क्रिकेट करून ट्राय करतो गोलंदाज अरुण. चांगलं क्रिकेट करावं लागेल. धावा झाले 7. आटोली संघाला चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. क्वालिटी काय असते ना ते मैदानाच्या आतमध्ये क्वालिटी क्वांटिटी सर्व काही या दोन्ही संघाकडे. दोन्ही संघ मजबूत आहे. दोन्ही संघाकडे जिंकण्याची जिद्द आहे. विठ्ठल असेल एका साईडला बापू असेल एका साईडला अरुण असेल. ही टीम नाही येतो एक नजारा आहे. ही पुराणी फाईट आहे. पुराणा मामला आहे छोटे. हे मॅच पाहण्यासारखी होईल. गोलंदाज ट्राय करतो गोलंदाज अरुण. स्ट्रायकिंगला फलंदाज आबी. पहिला चेंडू
लगेच पहिला चेंडू इकडे पाहत होतो, इकडे जेवणाची मी कसरत करत होतो, तो इकडे पाहता पाहता चेंडू निघून जातो. बिग 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 षटकार आबीच्या बॅट मधून येतोय घणाघाती प्रहार. 6 धावा पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट. एक बाहुबली आटोळी गावचा सितारा. हो यावेळी स्विच हिट करायचा होता, थोडासा अरुणने चेंडू खेचला, मग पकडला, मग डॉट केला. येतो निर्धाव चेंडू. कमबॅक झालाय. पहिली मॅच पाहिली, विकास शेळकेचा कमबॅक पाहण्याजोगा होता. विकास शेळके काय फलंदाजी केली, जो जिंकेल तो त्या संघासोबत फाईट करेल. यावेळी देखील कव्हर ड्राईव्ह डोक्यावरून चेंडू चालला की काय क्षेत्ररक्षण असेल ते बरेल प्रेक्षक. चेंडू चाललाय रिकाम्या जागा भरा, चेंडू निघून जातोय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतोय. सीमा रायांची बॅट. येतोय 4 धावांचा फटका. एक तेरी एक मेरी, एक तेरी एक मेरी, काय समीकरण झालं. पहिला चेंडू षटकार, दुसरा डॉट, त्याच्यानंतर पुन्हा चौकार. धावफलक जाऊन पोहोचतोय. 17-17 ऑन स्कोर बोर्ड. विन विकेट. चेंडू झाले 3. मॅच पाहण्याजोगी आहे दोन्ही टीम्स. आटोली वर्सेस पाचगणी. हो हो यावेळेला अनसाईटला चाबूक शॉट. 440 चा फटका फलंदाज आबीने दिलाय गोलंदाज आरुणला चटका. काय फटकेबाजी करतोय. मुलांना मामला आहे, मी पहिलंच बोलतो, हे मामला नाही आहे, पुराणा फाईट आहे, पुराणा मामला आहे. छोटे आटोली वर्सेस पाचगणीचा पूर्णपणे जुनी आठवण आहे, जुनं क्रिकेट आहे मित्रांनो. हे जपलं जाते कारण आटोली पाचगणी क्रिकेट खूप खेळलं जातं मित्रांनो. जुन्या काळात क्रिकेट कमी होतं तरी दोन्ही टीम्स खेळत होते. नवीन काळ आला, नवीन टीम्स मध्ये नवीन खेळाडू, युवा पिढी आली, युवा टॅलेंट आला. अभि आला, अभिने दाखवलं. धावफलक जाऊन पोहोचले हवासारखं. 23. यावेळी देखील 30 दिशा 30 दशा. 440 चा फटका. A1 क्वालिटीचा A1 ब्रँड काय असतो ना, तो अभिषेक जगताप दाखवतोय. काय यार क्वालिटी ब्रँड. आटोली संघाची तलवार KB सरांचा बंदूक काय बॅटिंग करतोय पाहण्याजोगी बॅटिंग पाहायला मिळते. आटोली संघ आज ठरवून आलाय, आज बाजी मारायचे. आज टीम होईल बेस्ट, ज्याच्यामध्ये आटोली संघ जिंकला तर पुढची मॅच होईल आटोली वर्सेस आटोली. पाहण्याजोगी असेल ती देखील बॅटल. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. असं असेल असं असं ह्याच्यात एक बॉल ह्याच्यात एक बॉल तुम्ही एकाच 2 लिहिलं. 1 to go शेवटचा चेंडू बाकी असेल. एक चेंडू बाकी असेल अरुण. नक्कीच मित्रांनो सहकार्य करा, आपल्या स्पर्धेला थोडंसं सहकार्य करा. एका चेंडूचा खेळ बाकी असेल अरुण. थोडासा स्पीडअप करा, खूप विलंब झालाय. आपल्याला अजून ब गट पूर्ण खेळवायचे. अ गटातून जो संघ गेलाय टॉप 2 नक्कीच काही संघाचा असेल. 5 चेंडूचा खेळ झालाय. एका चेंडूचा खेळ बाकी असेल मित्रांनो. प्लीज बापू दादा थोडंसं सहकार्य करा, खूप विलंब झालाय स्पर्धेला. आपली स्पर्धा मानाची स्पर्धा असेल, थोडंसं सहकार्य करा. थोडं सहकार्य केलं तर चांगलं होईल मित्रांनो. चला स्पीडअप करा अरुण. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 to go शेवटचा चेंडू. स्टॅकिंगला फलंदाज आबी जो फलंदाजी करतोय, जर विचार केला कमीत कमी 11 चेंडू. किती चेंडू? 8 चेंडू 27 धावांची घणाघाती खेळी करतोय तो आबी. 8 चेंडू 27 धावा. काय फलंदाजी करतोय. 600च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करतोय आबीच्या ताप. मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय. 1 to go शेवटचा चेंडू. फुल टॉस. असे चेंडू कुठे तुम्ही आबीला टाकू शकता. आबी सकाळी झोपेतून उठला तरी अशा चेंडूला सीमा पार पाठवू शकतो. शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. षटकांची होते समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचले 35. 35 धावा. पहिल्या इनिंग मधील 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. विठ्ठलची षटक चांगलं होतं. अरुणवरती हल्ला केला, विक्कीची विकेट आली. आबीने फलंदाजी धारदार करतोय मैदानाच्या आतमध्ये. आग ओकतोय. स्वतःच्या अंगावरती जबाबदारी घेतली आबीने. विचार केला तर 9 चेंडू कमीत कमी 34 धावांची घणाघाती प्रहारी खेळतोय आबी. जगताप गोलंदाज बापू. स्वतःचा कॅप्टन, स्वतःचा कर्णधार, पाठीचा कणा बापू कोण ट्राय करतोय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये पाहतोय आपण. चला स्पीडअप करा. स्टॅकिंगला फलंदाज लक्की, एक अनुभवी फिरे ज्याच्या गोलंदाजीमधून वेग असतो, बॅटिंग मध्ये धारदार असती. लक्की ऑन स्ट्राईक. चेंडू पहिला
ओव्हर क्रमांक 3 मध्ये बापू आलाय. ओहो बापूजी थोडासा टप्पा पडतोय. पंच कसरत करतायत. पंचाने सांगितलं व्हाईटची एक धाव असेल. एका धावेने धाव फलक पुढे ढकले जाऊन पोहोचेल 36. आज पहिलं अर्धशतक येईल का आठवले संघाचं? या आयोजन मध्ये पहिलं अर्धशतक कोणता संघ करेल पाहण्यात जोगा असेल. आठवले संघाला फक्त 14 धावेची गरज असेल पहिलं अर्धशतक ठोकायला संघाचं. 14 धावा आठवले संघ ठोकतोय का पाहूया. पहिला चेंडू ओ शॉटम जॅक केलाय. दिशा तर चुकीची असेल. फटका 440 चा चटका होता. फक्त मिळेल एक धाव. एका धावेने धाव फलक पुढे ढकलेल जाऊन पोहोचेल 37. धावा विचार केला 13 धाव्यांची गरज असेल. पहिला अर्धशतक याला संघाचा अर्धशतक आज सकाळच्या सत्रापासून पाहिलं नाही. होईल का? आटोली संघ नावाजलेला संघ असेल. ज्या संघामध्ये फाईट असेल तो संघ आटोली संघ पाहतोय आपण. 3 टीम खेळल्या जाते. आटोली संघाच्या 3 टीम क्वालिटी असतात. दुसरा चेंडू ओहो यावेळी लक्ष्मण थोडासा वागतोय. त्याच्यानंतर पंच सांगतात येस इट इज अ व्हाईट +1. 2 धावा. व्हाईट +1 तब्बल 2 धावा. थोडीशी चुकी करतोय बाबू. अशा चुका करून चालणार नाही. धाव फलक 2 ने पुढे ढकलते जाऊन पोहोचतोय 39. गरज असेल षटकार चौकाराची. कमबॅक करावं लागेल पाचगणी संघाला. पुढे येऊन बॅट सीधी बॅट नो बकवास. चेंडू निघून जाईल. हो क्षेत्र असेल. 1 बाउन्स गॅदर केला तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. अभिलाष गेनला ठेवलं जातंय. थोडीशी बॅट स्विंग केली. एकच धाव आली. एका धावेने संघ पोहोचलाय 40च्या घरात. आटोली संघाचं पहिलं अर्धशतक. 10 धावा. 10 धावेची गरज असेल. पहिलं अर्धशतक. चेंडू झालेत 2. ओहो होता स्लॉट मध्ये थोडीशी बॅटची काढा घेतली. त्याच्यानंतर सिंगल डिझिट मधील एक धाव. एका धावेवरती अभिलाष समाधान मानावं लागेल. एका धावेने धाव फलक जाते 41. 41 धावा. दोन्ही टीम्स पाहण्याजोग्या. विठ्ठल ॲक्शन पाहतोय आपण. बॅटिंगचा नजारा पोलीस दलामध्ये असेल. विठ्ठल आपल्याला ऑन साईडला पाहतोय. चांगली गोलंदाजी केली. 3 चेंडू झालेत. 4 चेंडू. ओहो यावेळी नो लुक शॉट. बेधडक फटका आलाय. लय कडक 440 चा फटका. A1 क्वालिटीचा A1 ब्रँड अबी सेट ऑन फायर. काय फटकेबाजी करतोय. 6 ने धाव फलक पुढे ढकलते जाऊन पोहोचतोय 47. 47 धावा. चेंडू बाकी असतील 2. 2 गो. संघाचं अर्धशतक होईल असं वाटतंय. चेंडू बाकी असतील 2 धावा झाले 47. विठ्ठलनं कान मंत्र दिलंय. एक चेंडू चांगला टाका. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो मित्रांनो. मॅच आहे. जर तरला महत्व नाही. चांगलं खेळा. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. आबी 40 वरती घेतोय. षटकार येईल का? ओहो फटका पसलाय. अरुण असेल. अरुण चुका करत नाही. अरुण कडून चुका होत नाहीत. आबीची विकेट. फलंदाज आबी बॅक टू द डगआउट. नक्कीच आबीसाठी टाळ्या हो द्या मित्रांनो. 40 धावांची घणाघाती प्रहारी केळी केल्या. 12 चेंडू 40 धावा मित्रांनो. टाळ्या हो द्या आबीसाठी. काय बॅटिंग करतो. 5 षटकार 40 धाव्याची बॅटिंग. आबी दिसतो तसा नाही. साधा भोळा आबी बॅटिंग करतो. साधी नाही तर पूर्णपणे बॅटिंगचा नजारा दाखवतो. चेहरा पाहू शकता. बॅटिंग लँग्वेज पाहू शकता. बॉडी लँग्वेज पाहू शकता. मनगटातली ताकद पाहू शकता आबीच्या मित्रांनो. 40 धाव्यांची पहारी 4 षटकार. बॅटिंगला गेला सुनील बने. छोटा पॅकेट बडा धमाका. ओहो कव्हर ड्राईव्हचा बादशाह. फटका तर सजवलाय. चुकी होते. एक धाव वेगाने काढले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धाव फलक पुढे ढकलेल. चूक नंतर त्यानंतर एक धाव. धावा झाल्या 3. संघासाठी टाळ्या होऊ द्या मित्रांनो. संघाचं अर्धशतक झालंय. 18 चेंडू 50 धाव्यांची घणाघाती प्रहारी. 18 चेंडू 51चं समीकरण. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅचचं समालोचन आधीच सर करतील. अर्धी इनिंग. थँक्यू सो मच. सर्व टीम्स पाहत राहा. मैत्री चषक. कोणीही कुठे जाऊ नका. मैत्री चषक. अतिशय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली.
थँक्यू सो मच. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पोलीस दलामध्ये हा खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं आणि तोच खेळाडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येतो. विकी जर्सी नंबर 7 MS धोनी फॅन आणि इथून अभिन मोठे चटके दिले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अगदी आपण जरूर बघितलं ना, चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. शिवाजी बॉलिंग मार्कवरती आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग मार्कवरती शिवाजी. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका चांगला आहे. फिल्डर नाहीये तिथे, बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळते 4. चौकार. हा बॉल देखील घेऊन काढला. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक तिथे 1 बाउन्स अडवलाय. हबीर तिथे होता. एकदा कंप्लीट दुसरी सकॉल होता. नक्कीच विकीचा नक्कीच आपण बघितलं, मात्र नाकारलाय आणि इथून एक सिंगल जरूर मिळेल. विकी आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संदीप आणि विठ्ठल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट दोघांना देखील खेळावं लागेल या मॅच मध्ये. हा बॉल समोर खेळलाय लॉंगखोनला. लक्ष्मण धोनी आत गुल्ले करून फलंदाज बाद. विकेटचं पतन. OUT आउट. माघारी परततोय बॅटर संदीप. बॅक टू द डग आउट. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. बॅटर, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले ते मात्र बापू. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. सुरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण जरूर बघितलं त्यांना. अतिशय चांगलं विजय सुर्वे यांचे बंधू आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जर्सी नंबर 1 आणि इथून बॉलिंग मार्फती शिवाजी आहे. व्हेरिएशन शिवाकडे जिकडे भरपूर आहे आणि ही कॅच घेणार ना शौर्य? का नाही घेणार? सुनील बनेच्या जवळ खेळलेला हा खेळाडू नक्कीच त्याचा सुपुत्र आहे आणि जिंकला जाईल. आता सध्या त्याला पॉइंटला ठेवलाय आणि अजून लॉंग ऑन लॉंग ऑफ येणार ना? मिड ऑन मिड ऑफ लवकरच येणार, कारण तसा खेळाडू अजून तयार व्हायचा. बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट, मागच्या टुर्नामेंट मधला तो खेळाडू ज्याने डिप्लाय झेल. अगदी शौर्यनं अतिशय चांगली जेल डिप्लाय. एक साधा सोपा सरळ आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. न्यू बॅटर आले मात्र निलेश. बॉलिंग मार्कवरती शिवाजी आहे. व्हेरिएशन पहा, हा बॉल वेगळा असेल. हेच ती खासियत आहे शिवाजीची. पहिलेचे बॉल व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये असणं भरपूर महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या, कारण शिवाजीकडे व्हेरिएशन फार चांगलं आहे. 51 धाव्यांचं एक मोठं लक्ष पार करायचं आहे. नक्कीच आज विराट कोहली देखील चांगली बॅटिंग करतोय. 72 74 74. साऊथ आफ्रिका इंडिया ही मॅच चालू आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं.
इट्स द क्रिकेट. चला प्लीज वेळ घेऊ नका. काय झालं यार, प्लीज या गोष्टी बाहेर लाईव्ह आहे सुनील बने. बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. इथून मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. एकच सिंगल इथून मिळेल. षटक क्रमांक पहिलं संपलं. 6 धावा खर्च केल्या, विकेट मिळाला त्यामात्र 2. ही खासियत आहे शिवाजीची. आणि अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये करायचे असतील इक्वेशन तुमच्यापर्यंत जरूर आम्ही पोहोचवतो. 12 मध्ये 45, 12 बॉल 45, 45 इथून करायचे आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये कोणाला वापरणार, कोणता गोलंदाज काढणार, अभि येतोय की काय? हो, ऑलराऊंडर आहे, येणार. अगदी चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून. का फटके जे त्यांनी खेळले ना, अगदी चांगले फटके पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय यष्टी रक्षक एक सुनील बने. स्ट्रॅटर्जी फार आहे, दिमाग फार आहे, मास्टर माइंड आहे सुनील बने. आपल्याला जरूर पाहायला मिळतो यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. भरपूर संघ जुना खेळाडू आहे, त्याने संघ जपलाय, संघ घेऊन चाललाय. हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळतात. फिल्डिंग चांगली करावी लागेल. केबी आहे की काय? आणि इथून 2 धावा इथून जरूर कंप्लीट झाल्यात. सूर्याचं किरण जरूर तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. नेक्स्ट मॅच असणार आहे ती पहिल्या फेरीमध्ये. तो सामना जिंकला टीम आपण बघितलं वाघजाई क्रिकेट क्लब आटोलीनं. यामध्ये आटोली लागते की काय आज, की काय होईल, काय बिघडेल काहीच वेळामध्ये समजेल. एकाच गावातले आज 2 संघ एकत्र येत आहेत का, की काय? कोण शेर कोण सव्वा शेर कळेल काहीच वेळामध्ये. नेक्स्ट मॅच यामधून तो जिंकणार टीम वाघजाई 11 आटोली सोबत फाईट करणार. गॅप फार मोठी आहे. बॉल येतोय मात्र विकास बनी आहे. धडक झाली आहे. बॉल निघून चालला बाउन्स सीमा पार चौकार. हरकत नाहीये. विकास बने छोटा बाहुबली आहे आणि लक्षात घ्या चौकार जाऊ द्या मात्र लोखंड जर आपल्याला लागलं ना तर एक संडे काय पूर्ण सीझन बसावा लागेल, हे लक्षात घ्या. जास्त घाई करू नका प्लीज. गणरायाला साकडन आपण जरूर सकाळी घातलंय. कोणत्याही खेळाडूला इजा न होता सर्व स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने पार पडणार. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज चेक केलं जाईल. त्यानंतर डिसिजन कळवलं जाईल. विकास बन सुनील बने आपल्याला जरूर पाहायला मिळतो. अगदी बॉल कसा पकडलाय, आला लगेचच लावला. हीच तर खासियत आहे सुनील बनेची आणि हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पंच येतील लगेच चेक करतील आणि आउट आहे की नोट आउट आहे ते तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. कारण हा जो डिसिजन आहे ना थोडासा स्ट्रॉंग आहे.
जो डिसिजन आहे तो मैदानाच्या आतमध्ये जो पंच देतील आल्यावरती तो डिसिजन मान्य करावा लागेल आणि इथून पंचांचा डिसिजन अंतिम असेल हे लक्षात घ्यायचं आहे. चेक इथून केलाय आणि थर्ड अंपायर देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ते डिसिजन तुमच्यापर्यंत असणार ते पोहोचवलं. फलंदाज बाद ओ युटी आउट झालाय. स्वतः मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत ते मात्र चंदू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यासाठी निलेश आम्ही तुम्हाला इथे ठेवत नाही. अशी नाटकी तुम्ही करता. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते एक चांगला खेळाडू टीम अमरकचा. 2 हफ्ते झाले कुठेतरी टीम बसत नाहीये त्यांची. मॅसेज लेट करतायत म्हणून टीम येत नाहीये. व्हाईट बॉल बसाचा इशारा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल या मॅचमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंदू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंदूला आपण जरूर बघणार आहोत. हा बॉल टप्पा फडल्यानंतर जरूर पाहायला मिळेल लेग पास. एक धाव नक्कीच मिळणार आहे. षटक क्रमांक 2 संपला. धावसंख्या धावफलकावरती इथून पाहायला मिळते ती मात्र 14 धावा. लक्ष फार मोठं आहे. 51 धावा करायच्या या मॅच मध्ये. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये लक्ष्मण स्वतः येणार आहे. बॉलिंग मार्क वरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. वेळ न घेता लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं. 6 बॉलचा खेळ शिल्लक. 6 मध्ये 37 करायचे आहेत. 6 बॉल 7 षटकार ठोकले तरी कुठेतरी 1 रन राहते. गेलाय का फायनल गेला तो. त्याला बक्षीस भेटलंच नाही कधी. हा बॉल हवेमध्ये आहे. विजय जातोय नंतर लो मॅच लँड मध्ये बॉल पडतोय. एक कंप्लीट. दुसरीचा कॉल रनआउटच्या रूपात मात्र अगदी चांगली फेकी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून आता मात्र षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 3रं बॉल आतापर्यंत झाले मात्र एक हा बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिलाय. व्हाईट बॉल. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये इथून करत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि इथून यशांचा वेध घेतला. मिडल स्टंप दांडी गोल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज बाद. विकेटचं पतन. हेच क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. धावा देखील तितक्याच चांगल्या या मॅच मध्ये करणं गरजेचं आहे. चांगल्या धावा येणं भरपूर गरजेचं आहे. हे क्रिकेट अतिशय चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. धावा देखील तितक्याच बनवावं लागतील. 4 बॉल 34 ची गरज. फास्ट जायचं आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कोण गेले? रोहित न्यू बॅटर. रोहित फटाफट जावा कारण जास्त वेळ घेऊ नका. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. टीम 5 गणी आपल्याला जरूर पाहायला मिळते. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. बॉल चाललाय डॉट. गोलंदाजी मार्क वरती लक्ष्मण आहे. नेक्स्ट मॅच. आता एकाच गावातले 2 खेळाडू. एकाच गावातले सर्व खेळाडू एकत्र येणार आहेत. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. निघालाय डॉट. एक सिंगल फक्त मिळेल. कौशंकी क्षेत्रामध्ये गेलाय. हा बॉल हलक्या हाताने खेळलाय. केवी. फिल्डिंग चांगली झाली आहे आणि रन आउट. फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. विकेटचं पतन.
चला स्पीड अप घ्या प्लीज. हा बॉल निघून चाललाय की काय. आणि हो, मी नेहमी उदाहरण देत असतो की पीक झाल्यानंतर पाऊस येतो, तसं बॉल संपलेत आणि धावा येत आहेत. आता धावा येऊन काय उपयोग नाहीये, जेव्हा पाहिजे तेव्हा आलं नाही. आणि इथून सामना जिंकलाय टीम आई माळाई देवी आठवली. आता मॅच होणार आहे आई माळाई देवी आठवली आणि वाघजाई देवी आठवली. एकाच टप्प्यातले, एकाच तालमीतले खेळाडू आज एकत्र येणार आहेत. कोण बनेगा सिकंदर, करो या मरो की लढत असणार आहे या मॅच मध्ये. टॉस साठी लगेच यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. प्लीज वेळ घेऊ नका. टीम आठवली आणि टीम आई वाघजाई देवी आठवली लगेच या. मानाई देवी आठवली. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या अभिनं चारी मुंड्या चित केल्या तो खेळाडू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 12 बॉल फेस करून 40 धाव्यांची खेळी 10 धावेने कमी पडला आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेतली. तो आबी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.